सिंह राशीवाल्यांनो, पुढचे काही क्षण तुमच्यासाठी खूप वेगळे ठरू शकतात. कारण आज जी माहिती समोर येणार आहे, ती कदाचित तुम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी ऐकली नसेल. काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचा अर्थ आता हळूहळू स्पष्ट होऊ शकतो. अचानक बदलणाऱ्या परिस्थिती, काही लोकांचे बदललेले वागणे आणि मनात सतत येणारे काही संकेत यामागे नेमकं काय दडलं आहे, हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग अनेक सिंह राशीवाल्यांसाठी विशेष ठरू शकतो. सिंह राशीचा दबदबा परत दिसणार. ज्यांनी कमी लेखलं तेच थक्क होणार. सिंह राशीवाल्यांसाठी येणारा काळ आत्मविश्वास, धाडस आणि स्वतःची ओळख पुन्हा मजबूत करण्याचा संकेत देऊ शकतो. बराच काळ काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसल्याची भावना निर्माण झाली असेल. काही कामांमध्ये उशीर, नात्यांमध्ये गैरसमज किंवा आपल्या मेहनतीला योग्य मान्यता मिळत नाही, अशी परिस्थिती जाणवत असेल. पण आता हळूहळू चित्र बदलताना दिसू शकते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या, त्याच गोष्टी नव्या मार्गाने तुमच्या समोर येऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. तुमच्या बोलण्याला वजन मिळू शकते आणि तुमच्या निर्णयांवर लोकांचा विश्वास वाढू शकतो. पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे किंवा तुमच्या क्षमतेचा अंदाज न लावणारे लोक अचानक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुम्ही केलेल्या छोट्या प्रयत्नांचेही मोठे परिणाम दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात तुमच्या उपस्थितीचा प्रभाव जाणू शकतो. अपूर्ण राहिलेली काही कामे पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवला तर हळूहळू स्थिरता वाढू शकते. मनात चालणारी अस्वस्थता कमी होऊन काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत स्पष्टता मिळू शकते. नात्यांमध्येही काही बदल दिसू शकतात. काही लोक दूर जातील तर काही लोक पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. मात्र यावेळी तुम्ही भावनांपेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व द्याल. सिंह राशीचा स्वभावच असा असतो की संकट कितीही मोठं असलं तरी आतून उभं राहण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे पुढील काळात स्वतःवरचा विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे ठरू शकते. कारण जेव्हा सिंह स्वतःची किंमत ओळखतो, तेव्हा त्याचा दबदबा शब्दांनी नाही तर कृतीतून दिसू लागतो. तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी मोठ्या बदलांचे कारण ठरू शकतात. काही दिवसांपासून मनात साचलेल्या प्रश्नांची उत्तरे अचानक मिळू लागतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले पण यश मिळाले नाही, त्या बाबतीत आता नव्या दिशेने विचार करण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या विचारसरणीतही बदल होण्याची शक्यता आहे. आधी प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न होत असेल, पण आता स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या शांततेला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. काही नवीन ओळखी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत राहीलच असे नाही, पण काही व्यक्ती तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर सकारात्मक परिणाम करू शकतात. तुम्ही कोणावर सहज विश्वास ठेवणारे असाल तर आता अनुभवामुळे थोडे सावध व्हाल. प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक कठोर बोलणारा विरोधकही नसतो, हे अधिक स्पष्टपणे जाणू शकते. घरातील वातावरणातही काही बदल दिसू शकतात. काही अपूर्ण चर्चा पुन्हा सुरू होऊ शकतात आणि आधी टाळलेल्या विषयांवर निर्णय घेतले जाऊ शकतात. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी वातावरण हलके करू शकते. काही जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यातून स्वतःची क्षमता ओळखण्याची संधी मिळू शकते. करिअर किंवा कामाशी संबंधित बाबींमध्ये अचानक हालचाली वाढू शकतात. एखादे काम ज्यात सतत अडथळे येत होते ते हळूहळू मार्गी लागू शकते. तुमच्या कल्पना किंवा कौशल्यांकडे लोकांचे लक्ष वेधले जाऊ शकते. काही लोक तुमच्याकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या अनुभवाचा उपयोग इतरांना होऊ शकतो. मनाच्या पातळीवरही एक वेगळा बदल जाणू शकतो. आधी छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होणारे मन आता अधिक स्थिर होण्याचा प्रयत्न करेल. काही जुन्या आठवणी पुन्हा समोर येतील, पण त्या तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर पुढे जाण्याची शिकवण देण्यासाठी असतील. वेळोवेळी स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची गरज जाणू शकते. कधी कधी आयुष्य मोठ्या आवाजात बदलत नाही, ते शांतपणे दिशा बदलते आणि त्या बदलाची चाहूल लागायला सुरुवात झाली की माणूस स्वतःच्या नव्या रूपाशी परिचित होऊ लागतो. सिंह राशीवाल्यांसाठी काही गोष्टी अशा शांतपणे नव्या अध्यायाची सुरुवात करू शकतात. काही काळापासून तुमच्या मनात सुरू असलेली अंतर्गत ओढाताण आता हळूहळू कमी होताना दिसू शकते. अनेकदा बाहेरून सर्व काही ठीक असल्यासारखं दिसत असतं, पण मनात अनेक न बोललेले विचार आणि न व्यक्त केलेल्या भावना दडलेल्या असतात.
आता अशा गोष्टींकडे तुम्ही वेगळ्या नजरेने पाहू शकता. जे आधी मनाला जड वाटत होते ते आता स्वीकारण्याची ताकद निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवण्याऐवजी योग्य वेळी योग्य शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न वाढू शकतो. जीवनात काही अनपेक्षित भेटी किंवा प्रसंग समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती अचानक संपर्कात येऊ शकते किंवा जुने संबंध नव्या स्वरूपात पुन्हा जुळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त थोड्या वेळासाठी येतील, पण त्यांच्याकडून मिळणारा अनुभव मोठा ठरू शकतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीची एक छोटी गोष्ट सुद्धा विचार करण्याची दिशा बदलून टाकते. वेळेचं महत्त्व अधिक स्पष्टपणे जाणू शकतं. अनेक गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहताना मन थकून जातं. पण आता संयमाचे परिणाम दिसण्याची शक्यता वाढू शकते. घाईत घेतलेले काही निर्णय आधी अडचणी निर्माण करत असतील, तर आता विचारपूर्वक पाऊल टाकण्याकडे कल वाढू शकतो. प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्याऐवजी तिचा परिणाम समजून घेण्याचा स्वभाव तयार होऊ शकतो. स्वतःच्या आवडींकडे पुन्हा लक्ष जाऊ शकतं. बराच काळ काम, जबाबदाऱ्या किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतल्यामुळे स्वतःसाठी वेळ कमी पडला असेल. आता मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी पुन्हा सुरू करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. काही जण नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करू शकतात, तर काही जण जुन्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याकडे वळू शकतात. काही वेळा तुम्हाला जाणू शकतं की प्रत्येक लढाई जिंकणे गरजेचे नसते. काही गोष्टींना वेळेवर सोडून देणं आणि काही गोष्टींवर शांत राहणं हेही एक प्रकारचं सामर्थ्य असतं. यापूर्वी जिथे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची सवय असेल, तिथे आता स्वतःची ऊर्जा जपण्याकडे लक्ष जाऊ शकतं. आयुष्य काही लोकांना आवाज देऊन शिकवतं, तर काहींना शांततेतून शिकवतं. सिंह राशीवाल्यांसाठी पुढील प्रवासात अनुभव, संयम आणि आत्मविश्वास याचे एक वेगळं संतुलन तयार होताना दिसू शकतं, जे पुढे जाऊन अनेक निर्णय अधिक मजबूत बनू शकतं. काही गोष्टींचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल, पण प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. हे आता अधिक स्पष्टपणे जाणू शकते. अनेकदा माणूस बाहेरच्या परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत राहतो, पण खरा बदल त्याच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात घडत असतो. पुढील काळात तुम्ही स्वतःमध्ये झालेले छोटे बदलही लक्षात घेऊ शकता. ज्या गोष्टी आधी मनावर परिणाम करत होत्या, त्याच गोष्टी आता पूर्वीसारख्या प्रभाव टाकू शकणार नाहीत. तुमच्या निरीक्षण शक्तीत वाढ होऊ शकते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी वागते हे अधिक महत्त्वाचे वाटू शकते. काही लोकांच्या वागण्यातले सूक्ष्म बदल तुम्हाला जाणू शकतात. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणापासून योग्य अंतर राखायचे याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. अनुभवातून तयार झालेली समज अनेक वेळा शब्दांपेक्षा जास्त काम करत असते. काही अपूर्ण इच्छा पुन्हा मनात जागा करू शकतात. बराच काळ बाजूला ठेवलेली एखादी कल्पना, एखादं स्वप्न किंवा एखादी योजना पुन्हा समोर येऊ शकते. यावेळी ती फक्त विचारांपुरती मर्यादित राहणार नाही, तर तिच्यासाठी पावले उचलण्याची प्रेरणा मिळू शकते. सुरुवातीला गती कमी वाटली तरी सातत्य ठेवल्यास काही गोष्टी अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने आकार घेऊ शकतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्याची सवय कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, याची जाणीव अधिक खोलवर होऊ शकते. कोणीतरी पुढे जात आहे म्हणून आपण मागे पडलो आहोत असे नेहमीच नसते. अनेकदा योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी शांतपणे घडत असतात. तुमच्या प्रवासातही असे काही टप्पे असू शकतात जे बाहेरून साधे दिसतील, पण भविष्यात त्यांचे महत्त्व खूप मोठे ठरू शकते. भावनांच्या बाबतीतही एक वेगळी परिपक्वता दिसू शकते. मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्यापेक्षा काही भावना स्वतःजवळ ठेवण्याची सवय वाढू शकते. प्रत्येक नातं सारखं नसतं आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला तितक्याच खोलीने समजून घेईल असे नाही. हे अधिक स्पष्ट होऊ शकते. जीवनात काही दरवाजे बंद होतात, ते फक्त मार्ग संपल्यामुळे नसतात, तर कधी-कधी पुढे त्यापेक्षा योग्य मार्ग तयार होत असतो. त्यामुळे एखादी गोष्ट उशिरा घडत असेल तरी ती नकार नाही, तर योग्य क्षणाची प्रतीक्षा असू शकते. पुढील काळात तुमच्यासाठी काही अनुभव असे येऊ शकतात, जे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासोबत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी मजबूत आकार देऊ शकतात. पुढील काळात तुमच्या आयुष्यातील काही शांत वाटणारे क्षणच सर्वात महत्त्वाचे ठरू शकतात. अनेकदा माणूस मोठ्या घटनांची वाट पाहत राहतो, पण काही वेळा लहान बदलच पुढे जाऊन मोठा परिणाम घडवतात. दिवसाच्या साध्या गोष्टींमध्येही तुम्हाला वेगळा अर्थ दिसू शकतो. पूर्वी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी अचानक महत्त्वाच्या वाटू शकतात. एखादा साधा संवाद, एखादा सल्ला किंवा एखादा छोटासा अनुभवही विचारांची दिशा बदलू शकतो.
स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची ताकद यांची खरी जाणीव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण न झाल्या की स्वतःवरच नाराजी निर्माण होते. पण आता प्रत्येक गोष्ट आपल्या वेगाने घडते ही स्वीकारण्याची वृत्ती तयार होऊ शकते. अपूर्णतेतही शांतता शोधण्याचा प्रयत्न वाढू शकतो. प्रत्येक वेळी परिपूर्ण होण्यापेक्षा सातत्य ठेवणे अधिक महत्त्वाचे वाटू शकते. जीवनातील काही जुने पॅटर्न हळूहळू बदलताना दिसू शकतात. वारंवार एकाच प्रकारच्या परिस्थितीत अडकण्याची भावना असेल, तर आता त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. काही सवयी स्वतःहून मागे पडू शकतात आणि काही नवीन सवयी तुमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू शकतात. सकाळची सुरुवात, काम करण्याची पद्धत किंवा लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन यामध्ये सूक्ष्म बदल होऊ शकतात. मनाच्या खोल भागात दडलेल्या काही इच्छा पुन्हा हलक्या आवाजात जाग्या होऊ शकतात. बालपणीची एखादी आवड, एखादं विसरलेलं ध्येय किंवा स्वतःसाठी काही करण्याची भावना पुन्हा सक्रिय होऊ शकते. आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नसतं, तर स्वतःला समजून घेण्यासाठीही असतं याची जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. काही लोक तुमच्या प्रवासाचा भाग राहतील, काही लोक फक्त एखाद्या वळणावर भेटून निघून जातील. पण प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकून जाईल. कोणीतरी विश्वासाची किंमत शिकवेल, कोणीतरी अंतर ठेवण्याचं कारण समजावेल, तर कोणीतरी स्वतःची ओळख अधिक मजबूत करायला मदत करेल. पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला काही गोष्टींचा पाठलाग करण्यापेक्षा त्यांना योग्य वेळ देण्याचं महत्त्व समजू शकतं. कारण काही गोष्टी जोर लावून मिळत नाहीत. त्या योग्य वेळी शांतपणे आयुष्यात प्रवेश करतात आणि जेव्हा मन घाई सोडून विश्वास ठेवायला शिकतं, तेव्हा अनेक गोष्टी अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर पद्धतीने घडू लागतात. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींची गती पुढील काळात वेगळी जाणू शकते. काही दिवस असे येऊ शकतात जिथे सर्व काही शांत आणि नेहमीसारखं वाटेल, पण त्या शांततेच्या मागे अनेक बदलांची प्रक्रिया सुरू असू शकते. अनेक वेळा नजरेसमोर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टी जास्त प्रभाव टाकतात. परिस्थिती लगेच बदलत नाही म्हणून प्रयत्न वाया जात आहेत असे वाटत असेल, तर त्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. तुम्ही कोणत्या गोष्टींवर वेळ खर्च करता आणि कोणत्या गोष्टींवर भावना खर्च करता याकडे अधिक लक्ष जाऊ शकते. प्रत्येक नातं, प्रत्येक काम आणि प्रत्येक संवाद एकसारखी ऊर्जा मागत नाही, हे अधिक स्पष्टपणे समजू शकते. त्यामुळे जिथे वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं, अशा गोष्टींपासून थोडं अंतर ठेवण्याचा विचार मनात येऊ शकतो. काही नाती टिकवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात, पण काही ठिकाणी शांतपणे मागे सरकणं हाच योग्य निर्णय ठरू शकतो. काही जुन्या आठवणी अनपेक्षितपणे मनात परत येऊ शकतात. एखादं ठिकाण, एखादं गाणं किंवा एखादा साधा प्रसंगही भूतकाळाशी जोडलेली भावना जागी करू शकतो. पण यावेळी त्या आठवणी तुम्हाला मागे खेचण्यापेक्षा तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाची जाणीव करून देऊ शकतात. तुम्ही किती बदलला आहात आणि किती अनुभवातून पुढे आला आहात हे स्वतःलाच जाणू शकतं. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची क्षमता वाढवू शकते. आधी प्रत्येक निर्णयासाठी इतरांचं मत महत्त्वाचं वाटत असेल, पण आता मनाच्या आवाजाला अधिक महत्त्व दिलं जाऊ शकतं. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कमी होऊन स्वतःच्या शांततेला प्राधान्य देण्याची वृत्ती वाढू शकते. कधी-कधी नाही म्हणणंही तितकंच महत्त्वाचं असतं याची जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. दैनंदिन जीवनातील काही छोट्या गोष्टी आनंदाचं कारण बनू शकतात. एखादी सकाळ शांत वाटू शकते, एखादा संवाद मन हलकं करू शकतो किंवा एखादं अपूर्ण काम पूर्ण झाल्याचा साधा आनंदही मनाला समाधान देऊ शकतो. आनंद नेहमी मोठ्या यशातच असतो असं नाही, तर तो अनेक छोट्या क्षणांमध्ये विखुरलेला असतो, हे समजण्याची शक्यता आहे. आयुष्याचा प्रवास नेहमी सरळ रेषेत पुढे जात नाही. काही वळणं अचानक येतात, काही थांबे अनपेक्षित असतात आणि काही रस्ते आपल्याला निवडावे लागतात. पण प्रत्येक वळण माणसाला काहीतरी नवीन देऊन जातं. पुढील काळात तुमच्यासाठी काही अनुभव असे येऊ शकतात जे फक्त परिस्थिती बदलणार नाहीत, तर स्वतःकडे पाहण्याची नजरही बदलू शकतात. पुढील टप्प्यात तुमच्या विचारविश्वात एक वेगळी स्पष्टता निर्माण होताना दिसू शकते. अनेक दिवस मनात चालणाऱ्या काही गोष्टींचा गुंता हळूहळू सुटू लागेल, अशी भावना निर्माण होऊ शकते. कधी कधी माणूस स्वतःच्या प्रश्नांमध्ये इतका अडकून जातो की उत्तर समोर असूनही ते दिसत नाही. पण वेळ जसजसा पुढे जातो तसतसे काही धुके आपोआप दूर होऊ लागते. त्यामुळे ज्या गोष्टी आधी कठीण किंवा गोंधळलेल्या वाटत होत्या, त्याच गोष्टी आता अधिक सोप्या पद्धतीने समजायला लागू शकतात. काही वेळा आयुष्य तुमच्या समोर निवडी ठेवू शकते. त्या निवडी मोठ्या असतीलच असं नाही,
पण त्यांचा परिणाम पुढे महत्त्वाचा ठरू शकतो. एखाद्या गोष्टीला होकार द्यायचा की नाही, कोणत्या दिशेने पाऊल टाकायचं किंवा कोणत्या गोष्टीत वेळ गुंतवायचा याचा विचार अधिक खोलवर होऊ शकतो. आधी भावना निर्णयांवर प्रभाव टाकत असतील तर आता अनुभव आणि निरीक्षण अधिक महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. तुमच्या स्वभावातील काही बाजू लोकांना नव्याने जाणू शकतात. अनेकांना तुम्ही शांत दिसत असाल, पण त्या शांततेच्या मागे किती विचार आणि किती संघर्ष असतात हे प्रत्येकाला समजेलच असं नाही. आता तुमचं काम, तुमचं वागणं आणि तुमचं सातत्यपूर्ण वृत्ती तुमची ओळख अधिक मजबूत करू शकते. शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देण्याचा स्वभाव वाढू शकतो. काही गोष्टी ज्या आधी फक्त जबाबदारी वाटत होत्या त्या आता तुमच्या प्रवासाचा अर्थ बनू शकतात. एखाद्या व्यक्तीची साथ, एखाद्या नात्याची जपणूक किंवा एखाद्या ध्येयासाठी केलेला संघर्ष अचानक वेगळ्या नजरेने दिसू शकतो. त्यामुळे पूर्वी ओझं वाटणाऱ्या गोष्टींमध्येही एक नवीन अर्थ सापडू शकतो. वेळेच्या प्रवाहात काही लोक दूर गेले असतील, काही गोष्टी हातातून निसटल्या असतील आणि काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, पण प्रत्येक गोष्ट गमावणं म्हणजे हरवणं नसतं. काही गोष्टी दूर जातात कारण पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी जागा तयार होत असते. हा बदल नेहमी मोठ्या आवाजात जाणवत नाही. तो अनेकदा शांतपणे आयुष्याची दिशा बदलत असतो. मनाच्या आत एक नवीन स्थिरता तयार होऊ शकते, जिथे प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची गरज कमी वाटेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतंच असं नाही आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची असतेच असंही नाही. काही गोष्टींना वेळ द्यायचा, काही गोष्टींना अंतर द्यायचं आणि काही गोष्टींना फक्त स्वीकारायचं, ही समज पुढील काळात अधिक मजबूत होऊ शकते. पुढील काळात तुमच्या आयुष्यात काही अशा क्षणांची निर्मिती होऊ शकते जिथे तुम्हाला स्वतःबद्दलच नव्याने जाणू लागेल. अनेकदा आपण स्वतःला ज्या नजरेने पाहतो तीच नजर खूप कठोर असते. आपण केलेल्या चुका आठवत राहतो, पण स्वतःने पार केलेले संघर्ष आणि स्वतःची ताकद विसरून जातो. आता मात्र स्वतःच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना अनेक गोष्टींची वेगळी जाणीव होऊ शकते. काही काळापूर्वी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून तुम्ही कसे बाहेर आलात हे आठवून स्वतःबद्दल आदर निर्माण होऊ शकतो. जीवनातील गतीमध्ये एक वेगळा ताल तयार होण्याची शक्यता आहे. आधी प्रत्येक गोष्ट पटकन घडावी अशी अपेक्षा असेल, तर आता योग्य वेळेची किंमत समजू शकते. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या मिळण्याआधी माणूस तयार होणं आवश्यक असतं. त्यामुळे वाट पाहणं ही कमजोरी नसून ती तयारीचाच एक भाग असू शकतो, अशी भावना मनात जागा करू शकते. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातही काही सूक्ष्म बदल जाणू शकतात. काही लोक तुमच्याकडे आधीसारखं न पाहता नव्या दृष्टीने पाहू शकतात. तुमच्या शांततेतला अर्थ, तुमच्या शब्दांमागचा विचार आणि तुमच्या निर्णयांमागची परिपक्वता लोकांच्या लक्षात येऊ शकते. काही लोक फक्त परिणाम पाहतात, पण त्या परिणामामागचा प्रवास फार थोड्या लोकांना दिसतो. आता तुमच्या प्रवासही अशाच प्रकारे स्वतःची ओळख तयार करू शकतो. एखादी जुनी सवय सोडण्याचा किंवा एखादी नवीन गोष्ट स्वीकारण्याचा विचार अधिक ठाम होऊ शकतो. माणूस बदलतो तेव्हा तो अचानक बदलत नाही, तर तो दररोज थोडा थोडा बदलत असतो. कधी विचार बदलतात, कधी प्रतिक्रिया बदलतात, तर कधी अपेक्षाच बदलतात. तुम्हालाही काही गोष्टींबाबत आधीसारखी उत्सुकता राहणार नाही आणि काही नवीन गोष्टींबद्दल अनपेक्षित आकर्षण निर्माण होऊ शकतं. भावनिक पातळीवर ही एक नवीन समज विकसित होऊ शकते. कोण आपल्यासाठी आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार जवळ येतं हे ओळखण्याची क्षमता वाढू शकते. प्रत्येक वेळी मन उघडणं गरजेचं नसतं, तर योग्य व्यक्तीसमोर योग्य भावना व्यक्त करणं अधिक महत्त्वाचं असतं. याची जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. काही रस्ते चालताना कठीण वाटतात कारण त्यांचा शेवट दिसत नसतो. पण प्रत्येक प्रवासात काही टप्पे असे असतात जिथे माणूस चालत असतो आणि त्याला अजून कळतही नसतं की तो स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वळणाजवळ पोहोचत आहे. पुढील काळात तुमच्यासाठीही काही अशाच घटना घडू शकतात ज्या त्या क्षणी साध्या वाटतील, पण नंतर त्यांचं महत्त्व खूप मोठं जाणवू शकतं. तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये तुमचं नाव लिहा आणि मनातली एक इच्छा नक्की लिहा. ही माहिती तुमच्या आयुष्यातील एखाद्या परिस्थितीशी जुळत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत शेअर करा. अशा राशी भविष्य प्रेरणादायी माहिती आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक छोटासा प्रतिसाद पुढचा प्रवास आणखी खास बनवू शकतो.